आता मी कॉलेज येऊन आलोय आणि मागे एक चौक होता. त्या चौकात 2 पोलीसवाले उभा होते, म्हणजे कॉन्स्टेबल उभा होते. आणि त्यांनी मला अडवलं की थांब म्हणले. मी थांबलो. त्यांनी लायसन्स मागितलं. मी म्हणलं सर माझ्याकडे लायसन्स नाही. मी काढलं नाही. का काढलं नाही? वय किती? मी 19 सांगितलं. तर ते मी 50 म्हणजे 50 रुपये माझ्या खिशात होते. मी त्यांच्या हातात दिले. त्यांनी घेतलं नाही. त्यांनी मला मशीन असते ना ती पावती फाडायची, त्याच्यामध्ये दाखवलं की विदाऊट लायसन्स गाडी चालवणाऱ्यांचा दंड किती आहे. त्याच्यामध्ये होते 5,000 रुपये. मी तिथंच गार झालो. मी नंतर 100 रुपये दिले त्यांना. 100 रुपये त्यांनी घेतले आणि मला सोडलं. पण जर समजा तिथे कॉन्स्टेबलच्या ऐवजी जर तिथे डबल स्टार आणि ट्रिपल स्टार वाला असला तर तो 100 पेक्षा जास्त तुमची पावती फाडू शकतो. तर हे नॉलेज आहे, करप्शन नाही. माझ्याकडे लायसन्स नव्हतं म्हणून मी त्यांना 100 रुपये देऊन पुढे निघून आलो. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील किंवा लायसन्स असेल, सगळे डॉक्युमेंट्स लायसन्स असेल तर, आणि तुम्ही जर ते घरी विसरलात तर तिथे 100 पेक्षा जास्त ते कॉन्स्टेबल फाडू शकत नाहीत पावती. तर हे नॉलेज आहे. सोशल मीडियावरती अर्ध नॉलेज घेऊ नका तुम्ही.